नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी येते। नागपूरच्या शासकीय वसतिगृह प्रवेशावरून नवा वाद उद्भवण्याची चिन्ह आहेत। उपवर्गीकरण लागू केल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केलाय। समाज कल्याण विभागाच्या जाहिरातीत एससी प्रवर्गाचं स्वतंत्र उपविभाजन करण्यात आल्यानं संताप व्यक्त होत आहे। जाहिरातीत प्रवर्गाच्या कॉलममध्ये मांग, मेहतर आणि इतर एससी असा उल्लेख असल्यानं सामाजिक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतलाय। राज्यात एससी उपवर्गीकरणाचा मुद्दा पेटलेला असतानाच नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। जाहिरातीमागील कायदेशीर आधार सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, आधीच या मुद्द्यावरून वाद निर्माण झालेला असताना आता यामुळे कसा नवा वाद निर्माण होऊ शकतो? निश्चितच जर का आपण बघितलं तर राज्य शासनाने या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही की वर्गीय आरक्षणासाठी प्रवर्ग अंतर्गत उपप्रवर्ग तयार केले जाईल। मात्र नागपूरमध्ये सामाजिक न्याय विभागाने जे 2026-27 या सत्रासाठी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या प्रवेशासाठी जी जाहिरात काढली, त्या जाहिरातीमध्ये त्यांनी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये जातींसाठी विशेष करून मांग आणि मेहतर या जातींसाठी स्वतंत्र उपप्रवर्ग तयार केला। त्यामुळे त्याची जाहिरात देखील पेपरमध्ये दिली। त्यामुळे विद्यार्थी संघटनेने याला आक्षेप घेतला की जर का शासन स्तरावर अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नसताना सामाजिक न्याय विभाग कशा प्रकारे जाहिरात ही देऊ शकतो। त्यामुळे या जाहिरातीवर आक्षेप घेण्यात आला आणि आता अनुसूचित जाती प्रवर्गातल्या वेगवेगळ्या संघटना याला घेऊन विरोध करताना पाहायला मिळत आहे। कदाचित या संदर्भात सामाजिक न्याय विभागाचा खुलासा येईल आणि तो खुलासा नेमका काय येतो हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच आता खुलासा काय येतो आणि यावर कशा प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।